निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानोर सहकारी साखर कारखाना मित्रांनो दोन्ही कारखाने बंद पडले. आपल्या पालिकेचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठं नुकसान झालंय. याकडे सागावं लागतंय तुम्हाला. तर ज्यावेळेस निफाड कारखाना बंद पडला त्या कारखान्यात आपले विद्यमान आमदार त्या ठिकाणी संचालक होते, डायरेक्टर होते. त्यांच्या काळात जर हा कारखाना बंद पडला मग तो कारखाना बंद का पडला, कशामुळे बंद झाला याची निफाड तालुक्याच्या जनतेने उत्तर द्यायला हवं होतं. परंतु तसं यांनी काहीच केलेलं नाही. दुसरा विषय, निफाड कारखाना कोणीतरी चालवायला घेतलाय, कोणी चालवायला घेतलाय तुम्हाला नाव माहित नाही. कोणत्या एखाद्या कंपनीने दिला, खाजगी व्यक्तीला दिला, कोणाला माहित नाही. तो कारखाना चालू करायचा म्हणून त्या ठिकाणी काहीतरी रिपेअरिंगच्या डागडुजीच्या निमित्ताने कारखान्याचे कर्मचारी बोलवले, काही पेट्रोल कामं केले. परंतु त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं भंगार त्यांनी विकलं, कोट्यवधी रुपयाचं भंगार त्यांनी विकलं. मग आपले आमदार काय करत होते? कमीत कमी आपल्या आमदारांनी कारखान्यावर जायला पाहिजे होतं. नक्की काय परिस्थिती कारखाने काय हे बघायला पाहिजे होतं. त्यांनी जर काही ठिकाणी मित्रांनो काहीच केलं नाही. म्हणजे मला स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे. तर दोन्ही कारखाने बंद करायला शेतकऱ्यांचं नुकसान करण्यात तुम्ही जबाबदार आहे. राहिला विषय रानोर सहकारी साखर कारखान्याचा. रानोरचा विषय मित्रांनो असा आहे, 3 वर्षापूर्वी रानोर कारखान्याचं टेंडर झालं. शंकरराव सावंत जे द्वारकाधीश कारखान्याचे सर्वेसर आहे, त्यांनी त्या कारखान्याला 111 रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने चालवायला घेतला होता. 1 क्विंटल साखर भरायचे होते. परंतु मित्रांनो आपल्या इथे आंदोलनाचं टेंडर होतं 91 रुपये, म्हणजे 20 रुपयाची तरफावत होती. परंतु त्याला मला हट्ट यायचा त्या कारखाना वीज चालवला. कारण मी माझ्या खाजगी संस्था चालवतोय, मार्केट कमिटी चालवतोय, मी चांगल्या पद्धतीने कारखाना चालवत आणि या ठिकाणी रानोर सहकारी साखर कारखाना आधी त्यावेळेस काहीतरी साखर चालवायला घेतला. आज आपण परिस्थिती तुम्ही कारखाना चालवायला घेतला, हट्ट झाला दादांकडे आणि आज तुम्ही परिस्थिती बघताय. निफाड रानोर कारखाना पहिल्या वर्षी चालू केला, 1,14,000 मेट्रिक टन गावात केलं. दुसऱ्या वर्षी 44,000 मेट्रिक टन गावात केलं. आणि आपल्या कारखान्याची कॅपॅसिटी होती कमीत कमी 3.5-4 लाख वर्षाला गावात झालं पाहिजे. तर आम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्यापासून फायदा झाला असता. आणि ह्या वर्षी कारखाना बंद ठेवलाय म्हणजे याचा अर्थ आपल्या लोकांचं त्यांनी नुकसान केलेलं आहे. मित्रांनो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जर शंकरराव सावंतांनी कारखाना चालवला असता, आज कारखाना चालला असता, तर आपल्या गोदाकाठ असेल, आपला गंगाकाठ असेल, ह्या भागातल्या लोकांचा निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता. आपलं नुकसान करायला ते स्वतः कारणीभूत आहे. राहिला विषय तालुक्याच्या विकासाचा, मित्रांनो हे सांगताय, अजितदादा पण सांगताय, कदाचित अजितदादा 2 दिवसांनी येत आहे, ते सांगतील निफाड तालुक्याच्या विकासासाठी 1500 कोटी रुपये दिले. जर निफाड कारखान्याच्या विकासाला 1500 कोटी रुपये जर तुम्ही दिले असतील तर तुम्हाला तालुक्यात कुठेतरी विकास दिसायला पाहिजे. काय विकास आहे तालुक्याचा तुम्ही बघा, डोळे बंद करा, नीट विचार करा. तालुक्यातला कुठला विकास झालाय? यांनी काही या ठिकाणी उद्योगधंदे आणले का? त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील काही बेरोजगारांना रोजगार मिळाला का? असं काही झालेलं नाही. प्रचाराच्या निमित्ताने ते आज प्रत्येक गावागावात फिरताय आमदार साहेब आणि सांगताय तुमच्या गावात एवढ्या कोटीचे कामं दिले, तेवढ्या कोटीचे कामं दिले. अहो कामं कोणते दिले? कामं आपलं वित्त आयोगाचं काम असतं, ते म्हणतात मी दिलंय. ते सांगताय दवासूचं काम, दलित वस्तीचं काम, हे काम मी दिलंय, ठक्कर बापाचं काम मी दिलंय. अहो हे कामं मुळात आमदारांचे नाहीये, हे कामं त्या ग्रामपंचायतचे असतात. हे चुकीचं लोकांना हे संबोधित करतात, हे सुद्धा आपण या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. कुठंतरी एखाद्या गावात सभामंडप द्यायचा, कुठंतरी एका गावात स्मशानभूमी द्यायची, कुठंतरी 200-300 मीटरचा रस्ता द्यायचा आणि सांगायचं मी तालुक्याचा विकास केला. मित्रांनो कुठल्याही प्रकारे तालुक्याचा विकास या ठिकाणी झालेला नाही. ते खोटं बोलता, रेटून बोलता. कारण ते बीजेपीच्या संस्थेत बीजेपीच्या लोकांना जसं रेटून बोलायची सवय त्याच पद्धतीने हे बोलायला लागले. मला टायमाचं अजून बोलण्यासारखं खूप आहे, पण टायमाचं बंधन असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सांगतो का ह्या महायुतीला आपण गाडून टाकल्याशिवाय आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही. म्हणूनच तुम्हाला सांगतो आपली निशाणी मशाल आहे. मशाली समोरील बटन दाबून
अनिल अण्णा कदम यांना आपल्याला विजयी करायचा आहे आपल्याला महाविकास आघाडीचे हात बळकट करायचे आहे. एवढीच हात जोडून सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कराड साहेब. यानंतर लगेचच दीपक काका बोरस्ते. बऱ्याच जणांना बोलायचं आहे त्यामुळे मी वेळेचं बंधन ठेवलं आहे की त्यामुळे जास्तीत जास्त जणांना आपले विचार आपल्यासमोर प्रकट करता येणार आहे. त्यामुळे यानंतर दीपक काका बोरस्ते. आदरणीय व्यासपीठ, इथं उपस्थित असलेले सर्व शेतकरी, सर्व महिला, खरं तर 6 महिन्यापूर्वी जो दिलेला दणका आहे त्याच्यामुळे थोडेसे शेतकरी इथं आनंदी आहे का नाही? कांद्याला चांगला भाव राहिला, टोमॅटोला चांगला भाव राहिला, सोयाबीनला भाव देऊ शकत नाही, कापसाला भाव देऊ शकत नाही, पण कांदे आणि टमाटे हे फक्त आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिलं आणि म्हणून हे भाव टिकून राहिले. गेल्या काही दिवसांमध्ये जरी भाव वाढले तर कुठेही मीडियामध्ये चर्चेत आलं नाही, कारण सगळी मीडिया ही समोरच्या महायुतीने विकत घेतलेली आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. आपल्या तालुक्यात अनेक ज्येष्ठ नेते होऊन गेले, पण महत्वाचं मंत्रीपद जर आपल्याला आपल्या उमेदवाराला द्यायचं असेल तर आपल्याला भरघोस मतांनी विजयी करून द्यायला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो. 1 नंबर, एकच नंबरचे मत, निशाणी मशाल. धन्यवाद. धन्यवाद बोरस्ते काका. यानंतर राजेंद्रजी मोगल यांना मी विनंती करणार आहे की त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. घेणार आहे त्यांना, पण तुम्ही या आधी. वाजत गाजत ओझर शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक कार्यक्रमस्थळी स्वागत. सगळ्यांनी बसून घ्या. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तुमच्या उजव्या हाताने येणार आहे, इकडनं येणार आहेत. आता हे सर्व कार्यकर्ते येत आहेत अगदी कानाकोपऱ्यातून अण्णांना पाठिंबा देण्यासाठी. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बंदच केलं. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय राजाभाऊ वाजे, राजारामजी पानगावणे, बनकर काका, सर्व सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या माता भगिनी, मित्रांनो, 2019ची निवडणूक जर बघितली आणि 2024 पर्यंत या 5 वर्षाच्या कार्यकाळात तोडीचं आणि फोडीचं राजकारण झालं. 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी या राज्याचं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. साधारण 2.5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीचा कार्यकाळ चालला. दुर्दैवाने मार्च 2020ला कोरोना हा एक भयंकर असा रोग आपल्याकडे आला आणि सगळीच अर्थव्यवस्था कोलंडली. त्याही स्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अतिशय समर्थपणाने या राज्याची काळजी घेतली. पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा अतिशय चांगला कार्यकाळ चालला होता आणि दुर्दैवाने 2.5 वर्षानंतर शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटले. आपण 2014च्या नंतर जर बघितलं तर कृषी क्षेत्राच्या संदर्भातला एकही ठोस निर्णय केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी घेतला नाही. साहेब असताना साहेबांनी आपल्याला 72 कोटीचं कर्जमाफी दिली होती. कर्जमाफी देण्याचा हेतू हाच होता का शेतकरी आपल्या पायावर चांगल्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर आपला हा जिल्हा बऱ्यापैकी द्राक्ष बागायतदार आहे आणि कर्जाच्या ओझ्याखाली आज दबत चाललेला आहे.
कारण निसर्ग काही आपल्याला साथ देत नाहीये. आणि अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं हित जर कोणी बघत असेल तर ते पवार साहेब आहेत. हा सगळा दृष्टिकोन ठेवून परिवर्तन जर आपल्याला घडवायचं असेल तर आपण सर्वांनी 20 तारखेला 1 नंबरचं बटन, मशालीचं बटन दाबून अनिल अण्णा कदम आपण यांना निवडून द्यायचं आहे. आणि तुमचा माझ्या प्रतिनिधित्व करण्यासाठी निफाड तालुक्याचं प्रतिनिधित्व म्हणून विधानसभेत पाठवून आपले प्रश्न सोडवायचे. आणि पवार साहेबांचा, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींचे हात बळकट करायचे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे का आपण 20 तारखेला मशाल या निशाणीवर बटन दाबून अनिल अण्णा कदम यांना निवडून द्यायचं आहे. मी कराडे सरांचं स्वागत करतो. धन्यवाद मोगल साहेब. यानंतर आमचे आवर्जून उपस्थित दिगंबरजी गीते साहेब यांना मी विनंती करते की त्यांनीही आपल्याशी संवाद साधावा. सर्वच स्टेजवरच्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी येणारे आपले महाराष्ट्र राज्याचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचं आदरस्थान सन्माननीय पवार साहेबांचं थोड्या वेळात आगमन होणार आहे. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे, राजाभाऊ पानगावणे, बनकर काका, त्याचप्रमाणे कराळे सर, उपस्थित सर्व सन्माननीय राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व महाविकास आघाडीवर प्रेम करणारे सर्व सन्माननीय मतदार बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे गेल्या 50 वर्षात इतकं खराब राजकारण झालं नाही, एवढ्या 2.5 वर्षामध्ये इतकं खराब राजकारण झालेलं आहे. एकाच माणसाने अख्ख्या महाराष्ट्राची वाट या ठिकाणी लावून दिलेली आहे. ज्यांनी ज्यांनी पक्ष स्थापन केले ती सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना असेल, स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना असेल, त्याचप्रमाणे पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, काँग्रेसचे आमचे काही नेते त्यांनी घेऊन गेले आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम या महायुतीच्या लोकांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी सरकार कोणाकरता काम करतंय. अदानी आणि अंबानी यांचे उद्योग पोचण्याकरता राज्य सरकार आणि केंद्र सरकार काम करतंय. पंतप्रधान तर इतके स्वस्त झाले, 2 महिन्याला 3 महिन्याला नाशिकमध्ये पंतप्रधानांची सभा होती. आमचेही काँग्रेसचे मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान होते, पण अशा खालच्या राजकारणात कधी ते आले नाही. एखाद्या वेळा जिल्हा परिषदेला सुद्धा यांना मोदींना एखाद्या वेळेला लोक बोलवतील, कारण यांचं कामच नाही आणि काम नसल्यामुळे यांना लोकांच्या समोर मतं मागायला जागा राहिलेली नाही. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अनेक लोकप्रिय घोषणा सध्याचे मुख्यमंत्री करतात. राज्य दिवाळखोरीत चाललंय, पगाराला पैसा सरकारकडे राहिला नाही, व्याज भरायला पैसा या ठिकाणी राहिला नाही. 2014ला 50,000 कोटीचं असणारं कर्ज महाराष्ट्राचं 9 लाख कोटीवर गेलेलं आहे. शेतकरी, शेतमजूर असेल, या ठिकाणी व्यापारी असेल, प्रचंड अडचणीत आहे. आपल्याला नुसती लाडकी बहिणीची योजना त्यांनी दिली, पण ती का दिली? एका हातानं GST मधून 28% आपल्याकडून वसूल करायचे आणि दुसऱ्या हातानं लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे. यांच्याकडं काम दाखवायला नसल्यामुळे अशा घोषणा करून ते लोकांना प्रभावित करायचं काम करतात, पण लोक या बोलतापणा बळी पडणार नाही. लोकांना माहिती महाविकास आघाडीचं कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धवराव ठाकरेंनी जे काम केलेलं आहे त्या कामाची नोंद लोकांकडे आहे. आत्ताचे आपले विधानसभेचे उमेदवार अनिल अण्णा कदम खऱ्या अर्थानं एक आक्रमक चेहरा आपल्याला आमदार म्हणून आपण बघितलेला आहे. विधानसभेमध्ये काम करताना अण्णांचं जर भाषण राहिलं तर मंत्री भाषण का ऐकायला येऊन बसायचे. अत्यंत प्रभावीपणे काम त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला ना आम्हाला निश्चितपणे अण्णा निवडून येणार आहे, पण त्यामध्ये आपला खारीचा वाटा या ठिकाणी राहिला पाहिजे. मोठ्या प्रचंड बहुमताने, मोठ्या संख्येने त्यांचं मशाल या चिन्हाचं बटन दाबून अण्णांना विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्या, ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गीते साहेब. यानंतर कराळे सर इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनीही आवर्जून आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा. कराळे सर.
अरे बा घासावते साहेब. मी लोकसभेच्या वेळेस प्रचारासाठी आपल्या गावात येऊन गेलो आणि सध्या आपल्या विरोधात बंड पुकारून हे जे गद्दारांचं असंवैधानिक सरकार या महाराष्ट्रात जन्माले आलं, यानं बमाड मलिंदा खाल्ला आहे आणि हे मलिंद्याची गँग म्हणून ओळखली जाते. आणि एवढा मलिंदा खाल्ला का यायले वाटलं का आपल्या उरावर ईडीची धाड येते का सीबीआयची येते, याच्यापेक्षा तिकडं चाललं जाव. म्हणजे यायले भीती वाटते का आम्ही जेलमध्ये जाईन. आणि स्वतः देवेंद्र फडणवीसनं म्हणलं होतं का मी कधीच अजित पवारांसोबत सरकार बनवणार नाही. चक्की पिसिंग आणि चक्की पिसिंग. त्याच्यासोबत आज हे सरकार यायनं स्थापन केलं. आणि अजित पवार साहेबांनी अशा लोकांची साथ दिली का ज्यानं शेतकऱ्याचा जीव घेतला, या कष्टकऱ्याचा जीव घेतला. हे तेच मोदी साहेब आहे का या मोदी साहेबांना पांढऱ्या कांद्याची निर्यात बाहेर देशात, गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात बाहेर देशात करायची परवानगी दिली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात होणार नाही त्याच्यावर बंदी आणली. आणि कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला, ह्या दाढीवाल्यानं केलाय साल्यानं. हे शेतकऱ्याच्या उरार आता कांद्याचा भाव 6,000वर गेला. एका शेतकऱ्यापाशी कांदा नाही. बंदा चाईतला कांदा इकला शेतकऱ्यानं. याचा फायदा कोणाले? व्यापाऱ्याले. मुक्या आण्या बसले आहे ना, फायदा करून घ्याले. मुक्या आण्या जवाई होई यायचे. ह्या मुक्या आण्याचं त्या दाढीवाल्यानं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पठ्ठ्यानं. त्याला शब्द दिला साल्यानं, राईट ऑफ. तुम्ही ट्रॅक्टर घ्या, कर्जावर घ्या, 3 महिने किस्त भरू नका. 4थ्या महिन्याले बँकवाला येते आणि तुमचा ट्रॅक्टर उचलून देते आणि तुमच्यावर शिक्का मारते, तुम्ही डिफॉल्टर आहे. काय म्हणजे त्याले नाव राईट ऑफ म्हणून दिलं आणि आपल्याला नाव शेतकऱ्याला डिफॉल्टर म्हणते साले. तुम्ही पहा असं करून. आणि मी म्हणतो ईडी सीबीआय तुमच्या दावणीले बांधली आहे ना, तर एखाद्या ईडी सीबीआयची धार त्या कास्तकाराच्या शेतकऱ्याच्या उरावर टाका आणि त्याची चौकशी करा का त्याच्या उरावर किती कर्ज आहे, किती बँकाचा आहे, तो पोराचं शिक्षण कसं करून राहिला, पोरीचं लग्न कसं करून राहिला कर्जानं पैसे आणून. एखादी ईडीची धाड माया उरावर टाका ना, म्हणा मी आहे शेतकऱ्याचं पोरग, टाका साल्याले. माझ्या घरी सापडत द्यायले एक अंडरवेअर भोगदाडवाली, टाका म्हणा. पण ते शेतकऱ्याच्या उरावर कधीच ईडी सीबीआयची धाड टाकणार नाही. एखादी धाड मोदी साहेबांना आमच्या उरावर टाका. आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती पहा. आमची का परिस्थिती करून ठेवली तुम्ही. म्हणजे या शेतकऱ्याचं सोयाबीन निघालं तर अमेरिकेहून 12 लाख टन हे मोदी सरकार सोयाबीनची डीओसी बोलावते का. शेतकऱ्याचा कापूस निघाला आता यावर्षी 100 लाख कापसाच्या गटांनी मागच्या वर्षीच्या शिल्लक आहे. तर या दाढीवाल्या सरकारनं साल्यानं त्या ऑस्ट्रेलियाहून, ब्राझीलवरून आणि दक्षिण आफ्रिकेतून 22 लाख कापसाच्या गटांनी पुन्हा बोलावल्या आणि ऐन तोंडावर शेतकऱ्याच्या कापसाचे भाव पाडले. म्हणजे तुम्ही विचार करा, यायनं जागोजागी पैसा खायचा धंदा केलाय. एक ठिकाण नाही ठेवलं पैशाचं. इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून एखादी कंपनी ऐकून नाही राहिली का, टाक सीबीआयची धाड, लगेच सीबीआय मॅनेज, मागून इलेक्ट्रॉल बॉन्डनं पैसा घेतला साल्यानं वखरू. म्हणून हे पैसा वाटते.
बमाड पैसा येईल तुमच्या घरी. आता शेवट पाकिट येईल, पाकिट. कोणी नाही म्हणायचं नाही, लक्ष्मीले नाही म्हणायचं नाही, येऊ द्यायची. पण मतदान मात्र आपल्या मतानं करायचं. येणाऱ्या 20 तारखेला हे जे घड्याळ घेऊन पळाले होते ते घड्याळ, मी लंके साहेबाच्या भाषणात बोललो होतो नगरले, का हे घड्याळ साहेब लोकसभेत बंद पडणार आहे आणि ते दुरुस्त करायला तुमच्यापाशी आणून ठेवणार आहे. बोललो होतं का नाही? आता तुम्हाला सांगतो ते घड्याळ बंद पडलाय आणि ते घड्याळ कोणीही हातात घालायला तयार नाही. आता त्याचा लिलाव पवार साहेब लावणार आहे आणि तो लिलाव 23 तारखेला सत्ता स्थापन करून आणणार आहे. या गोरगरीब कष्टकऱ्याचं शेतकऱ्याचं सरकार या महाराष्ट्रात बसलं पाहिजे. याच्यासाठी पवार साहेब रोज 5 सभा 6 सभा, मी 6 दिवस झाले सोबत आहे, विदर्भाच्या दौऱ्यापासून सोबत आहे पवार साहेबाच्या. त्या दिवशी तर हद झाली. पहिली सभा होती बूम परांड्यात, दुसरी सभा होती गंगापूर, काल 5 सभा होत्या. 5व्या सभेले मला विचारे, थंडी होती, थंडीनं कुडकुडून राहिले होते साहेब, तरी 10 वाजेपर्यंत साहेबांनी पाऊण तास भाषण दिलं. त्या परवाच्या दिवशी बूम परांड्याची सभा झाली, मग गंगापूरची सभा झाली, नाही शेगावची सभा झाली, मग गंगापूरची सभा झाली, शेवटली सभा होती टोपे साहेबाची. तिथून 2.5 तास लागत होता. वारंवार घड्या इकडे पाहत राहते का टाइम बरोबर आहे का, विचारत जाते रानडे साहेबाले का शेड्यूल किती तास डिले झाला, होऊ का आपण मॅनेज. आज 6 सभा आहे. मी म्हणलं साहेब 6 सभा कशा मॅनेज होईल, पण मॅनेज करा लागत. त्याले कळकळ आहे का या शेतकऱ्याचं, बेरोजगार युवकाचं, कष्टकऱ्याचं सरकार महाराष्ट्रात बसवायचं आहे आणि या गद्दाराच्या सरकारले मातीत मिसळायचं आहे. जिथून हे उभे झाले तिथं गाडाचं आहे. आता तर हद झाली. आता महाराष्ट्राचं हे जे बंद पडलेल्या घड्याळवाल्याचं सरकार आहे, हे मिंदेचं सरकार आहे. एक दाढीवाला तिथं आहे, एक दाढीवाला इथं आहे. दोघांनी ठरवलं आहे. आता शेतकऱ्याले 8 तास लाईन आहे फक्त, म्हणजे मुक्या अन्या उद्योगपत्याले 24 तास लाईन भरतात. अरे आमचा मायबाप ढोर होय का डुक्कर होय, दिवसभर मरमर करायचं आणि रात्री वावरात पाणी ओलीत करायला जायचं, स्प्रिंकलरचे पाईप बलटवाले जायचं. मग तुम्ही विचार करा का त्याला 8 तास लाईन, हे 3 दिवस दिवसात, 3 दिवस रात्री. इकडं कशी आहे माहित नाही, आमच्या इकडं अशी आहे. आमच्या शेतकऱ्याला, मी पवार साहेबांना म्हटलं का आमच्या शेतकऱ्याला त्या उद्योगपत्यासारखी 24 तास लाईन उपलब्ध असाले पाहिजे. आणि आपलं सरकार आलं तर आपण ते करायला लावू. आपल्या सरकार, आपल्या महाविकास आघाडीनं जाहीरनामा सादर केला. त्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्या दिवशी साहेब मला सांगे का मी ते जाहीरनामा तयार करताना मी सगळ्यांसोबत चर्चा केली म्हणे का महिलांना 3,000 रुपये द्या, पण 2.5 द्या आणि 500 रुपये असा महिलांना द्या का ज्या महिला शेतीत काम करते त्यांना 500 रुपये म्हणजे 2.5 द्यायचे आणि ज्या महिला शेतीत काम करते त्यांना 500 एक्स्ट्रा द्यायचे. म्हणजे शेतकऱ्याबद्दलचा पवार साहेबांचा कळवळा पहा किती आहे का या भारतातला शेतकरी जगला पाहिजे. पवार साहेबांनी का केलं म्हणते तर या देशात फळबाग लागवड योजनेची सुरुवात आदरणीय पवार साहेबांनी केली. ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन याच्यावर सबसिडी चालू करायचं काम पवार साहेबांनी केलं. आता लाडकी बहीण आणली. मार दाढ़ीवाला बोमले 2014 मेरे भाई और बहनों, मैं पंतप्रधान बन गया तो स्विस बैंक से काला मनी लाऊंगा. घंट्या काला आणला साल्यानं, काला मनी आणला का त्यानं, आणले का ब्लॅक मनी? 1 रुपया नाही आणला. 100 दिवसात आणीन असे त्याचे युट्यूबवर व्हिडिओ आहे जुने पहा. 1 रुपया आणला नाही, 1 रुपया. आणि ते जर पैसे आणले म्हणे तर प्रत्येकाच्या अकाउंटवर 15 लाख टाकीन म्हणे. आमच्या लाडक्या बहिणीले 15 लाखाहून 1500वर आणलं का नाही? बरं हे पैसे कवा काढून घेईन याचा नेम नाही, त्याचा भुक्तभोगी मी आहे. नरेंद्र मोदीनं
19च्या इलेक्शनच्या तोंडावर एक योजना चालू केली, शेतकरी सन्मान योजना. 6,000ची शेतकऱ्याला भीक द्यायची योजना होती. शेतकऱ्याच्या मालाले भाव द्यायचे नाही, त्याच्या मालाचे भाव पाडून क्विंटल मागं 2,000चं 3,000चं नुकसान करायचं आणि 6,000ची भीक द्यायची. एकरी सोयाबीनवर 32,000 रुपयाचं नुकसान मोदी सरकार करून राहिलं. कांद्यावर तसंच नुकसान करून राहिलं. मग आता हे योजना चालू केली. वरून तलाठ्याले आदेश होते का जे जे शेतकरी आहे ज्याच्या नावानं सातबार आहे त्याच्या नावात टाका झालेले पैसे पेलवा रपो रपो. माया वर्धेच्या तलाठ्यानं, माया गावच्या तलाठ्यानं माया नावावर बी टाकले पैसे. मला भल्लं बरं वाटलं. 3 वर्ष पैसे आले 18,000 जमलं म्हणलं. आता पैसे आल्याच्या नंतर 3ऱ्या वर्षी तहसीलदार वर्धेचा नोटीस पाठवते. बोले इथं लाडक्या बहिणी ज्या असेल त्यानं ऐकून घ्या, ठीक आहे. तुम्ही 3-3च्या नावावर पैसे घेतले, एका घरी 3-3 लाडक्या बहिणीनं पैसे घेतले बरं. आणि या महाराष्ट्रात लाडकी बहीण स्कीम कोण जाहीर केली? ज्यानं लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती. अरे सत्य आहे ना, ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली आणि ते लाडकी बहीण योजना जाहीर करते. लोकसभेत झाली यायले मताची कडकी. म्हणून अजित भाऊला बहीण झाली लाडकी, नाही तर तोपर्यंत नव्हती बहीण लाडकी. लाडकी बहीण आता आठवली लोकसभेनंतर. हे इलेक्शनच्या अगोदर दिलेलं चॉकलेट आहे, गुलाबजामून. आणि असंच चॉकलेट 19ले दिलं होतं. मले 2003ऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदार नोटीस पाठवते का कराय गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता, तुम्हाला शेतकरी सन्मान योजनेचे पैसे घेता येत नाही, ते 18,000 रुपये आम्हाला वापस करा. त्या बहीण माय म्हणलं माये पैसे वापस. अरे त्या तहसीलदाराला म्हणलं म्या मागणी केली का? म्हणे नाही. म्या कुठं फॉर्म भरून दिला का? माई कुठं सही आहे का? तर म्हणे नाही. मग मी पैसे कसे वापस देऊ? देत नाही म्हणलं. तर म्हणे तुमच्या 7 बाऱ्यावर चढू ते पैसे भरून द्या लागले बा. आता सांगा, इथं ह्या लाडक्या बहिणी आहे, यायनं तिघीच्या नावावर पैसे घेतले आहे घरात आणि दिवाळीले खर्च बी केले आहे. आता यायनं जे पैसे घेतले सरकारनं म्हणलं दोघीचे वापस करा आणि एकीचेच ठेवा. तर का वापस करा तर कोंबड्या इकन का? ह्या का घरचा बोकड्या इकन? आपतच आहे ना. हे सरकार कवा पैसे वापस घेईन काही सांगता येत नाही. महिलांचा सन्मान पवार साहेबांनी केला. पवार साहेब अमेरिकेत गेले होते मंत्री असताना, तेव्हा तिथं विमानतळावर उतरले. तर प्रथा आहे का कोणत्याही देशाचा मंत्री आल्यावर त्यांना सलामी देण्यात येते. तर तिथं सलामी द्यासाठी अमेरिकन आर्मीच्या महिला पवार साहेबांना सलामी द्यासाठी आल्या होत्या. आता त्या सलामी द्यायला आल्या, त्यानं पाहिलं का या देशात आर्मीमध्ये महिला आहे, आपल्या देशात का बरं नाही? जेव्हा ते भारतात वापस आले, तर भारतात वापस आल्याच्या नंतर पवार साहेबांनी ठरवलं का माझ्या देशातली महिला सुद्धा इंडियन आर्मीमध्ये भरती होईल. जसा पुरुष हा इंडियन आर्मीमध्ये भरती होतो, तर महिलांनाही इंडियन आर्मीमध्ये भरती होता आलं पाहिजे. म्हणून या देशाच्या इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्हल आणि भारतीय भूदलाच्या सेवेत आता तुम्हाला महिला दिसन. हे महिलांना सन्मान द्यायचं काम पवार साहेबांनी केलं आहे. म्हणून असंच तुम्हाला महिलांना सन्मान पाहिजे असन, शेतकऱ्यांना सन्मानाचं जगणं पाहिजे असन, बेरोजगार युवकांना हाताले काम पाहिजे असन, तर तुम्ही पवार साहेबाच्या पाठीशी उभं राहा. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांचं सरकार काढण्यासाठी अनिल अण्णा कदम यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं, मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. आता हे जे राष्ट्रवादीचा आहे म्हणून मला जास्त तुतारीच आठवते. तर आता या गद्दारांनी 50 खोके एकदम आणि बोके माजून टर आहे. साले खाते तर डकार बी देत नाही. सुरत मार्गे गुवाहाटी सरकार स्थापन केलं ना. आता हे तुम्हाला माहित आहे, त्या उद्धव ठाकरे साहेबांचं यांनी नाव चोरलं, पक्षाचं चिन्हही मागितलं. बरं झालं सालेनं आडनाव नाही मागितलं, नाही तर एकनाथ ठाकरे झाले असते. अरे झाले असते का नाही?
म्हणजे दोन बापाचा विषय होता. अरे बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला सांगतो त्यानं चोरून नेलेला धनुष्यबाण या महाराष्ट्राच्या विधानसभेत मोडून पाडल्याशिवाय ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार. आणि तुम्ही पाहिलं असन आता 2 महिन्याच्या अगोदर म्हणजे पैसे किती खावे आणि कुठं खावे यांनी पैसे खाण्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा सोडलेला नाही. मालवण येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात पडला. जराशी लाज वाटायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान, आन बान, शान आहे. आणि ती मातीत मिसळण्याचं काम तुम्ही केलं आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधले. 350 वर्ष झाले. 350 वर्षात किल्ल्याचा एकही दगड निघाला नाही. आणि तुम्ही बांधलेला पुतळा 8 महिन्यात जर पडत असन तर या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता मातीत मिसळणाऱ्या सरकारले ही जनता माफ करणार नाही. आणि येणाऱ्या 20 तारखेला या गद्दाराच्या सरकारले गाडल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणून मी एवढंच सांगायला आलो, मायबाप जनतेले, तुम्ही मतदार आहे आणि तुमच्या हातात या लोकशाहीनं दिलेला पॉवर आहे. आता आपल्या जाहीरनाम्यात 50% आरक्षणाची मर्यादा काढून टाकू आणि जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, तेव्हाच आपल्या या देशातल्या बहुजनाला न्याय मिळेल. म्हणून पवार साहेबांना त्या जाहीरनाम्यात स्पष्ट सांगितलं का 50% मर्यादा आम्ही काढू आणि जातीनिहाय जनगणना करू. महाराष्ट्रात सत्ता आपली आली तर 2-3 महिन्यात हे केंद्रातलं दाढीवाल्याचं मडकं गंडवल्याशिवाय पवार साहेब ठेवणार नाही. कारण या भारतात एकच असा जादूगर आहे का तो कवा कोणाचा गेम करण काही सांगता येत नाही. आणि त्याले त्या मडक्याले, मोदीच्या मडक्याले 2 दगड लावून आहे. एक बिहारचा आहे नितीश कुमार आणि दुसरा दगड आहे त्या मडक्याले लागून चंद्रबाबू नायडू. पवार साहेबांनी म्हणलं यायले एक वर्षाचं पंतप्रधान पद देऊन टाका, द्या गणलून चालेल सरकार म्हणलं. आणि या शेतकऱ्याले तेव्हाच न्याय भेटू शकते जेव्हा केंद्रातलं सरकार पडन. नाही तर हे हमी भाव जाहीर करते आणि हमी भावात शेतकऱ्याचा माल जात. म्हणून माझे म्हणणं असं आहे का महागाई आकाशाला भिडली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहे. फवाऱ्याच्या औषधावर 18% GST लावली आहे. हे 6,000ची भीक देते आणि 1 लाखाचं औषध जर फवाऱ्याचं घेतलं तर साले 18,000 रुपयाचा गल्लुऱ्या काढून घेते आपल्यापासून. म्हणजे यायले 18,000 द्यायचे आणि हे आपल्याला 6,000ची भीक देईल. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे का येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला हे सरकारीचं पाळायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या 145+ जागा निवडून आणायच्या आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार कसा जिंकून येईल याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत अनिल अण्णा कदम यांना जास्तीत जास्त मतानं तुम्ही विजयी कराल एवढीच अपेक्षा मी करतो आणि इथं थांबतो. मला बोलण्यासाठी बराच वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता थोड्याच वेळात पवार साहेबांचं इथं आगमन होत आहे. मी आता 2 सभा घेऊन आलो लगेच. अजून 5-10 मिनिटात पवार साहेब इथे येईल. मी अनेक मुद्दे मांडले. ह्या जो सध्या दाढीवाला आहे हा एवढा खतरनाक आहे जी का ह्या दाढीवाल्यानं एक स्कीम आणली जिचं नाव आहे अग्निवीर. गोरगरीब कष्टकरी रिक्षावाला ॲटोवाला यायचे पोरं रात्रंदिवस ग्राउंडवर धावते. इंडियन आर्मी या देशाच्या संरक्षणावर, देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करायचं काम करते. ह्या साल्यानं देश इकून खाल्ल्यासारखी परिस्थिती आहे. यानं अग्निवीर नावाची एक योजना आणली. या देशात 17 वर्षाच्या बॉन्डवर पोरं इंडियन आर्मीमध्ये भरती होत होते. यानं का केलं? यानं 4 वर्षाची नोकरी आणली देशाच्या रक्षणासाठी. तुमचं पोरग 19व्या वर्षी इंडियन आर्मीत भरती होईल आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात
रिटायर्ड करणारा एकमेव अनपढ गवार पंतप्रधान आपण निवडून दिला, त्याचा हा परिणाम आहे. हो, तो स्वतः अनपढ आहे. तो मी म्हणते मैं पढा लिखा नाही हूं. त्याचा सोबती तडीपार म्हणते हे डिग्री आहे पंतप्रधानाची. बरं, डिग्री कोण्या विषयात आहे? त्याची डिग्री पहा. त्याची डिग्री कोण्या विषयात आहे माहित आहे? इंटायर पॉलिटिक्स. आणि या नावाचा विषयच नाही भारतात. त्याला जे डिग्री दिली त्या डिग्रीवर फॉन्ड आहे 1993चा आणि त्याची डिग्री आहे 68ची. तो फॉन्डच 93 जन्माला आला. साले हे कॉफ्या करते तर यायले कॉफ्या पाहून सुद्धा करता येत नाही. आता का म्हणाव? आणि त्या सर्टिफिकेटवर युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. मी ह्या दाढीवाल्यावर रिसर्च करून राहिलो. याचे 3 फोटो गायब आहे. ठीक आहे. अरे की या देशाचं संविधान बदलवण्याचा विषय आला होता. अब की बार 400 पार नारा होता ना त्याचा. अरे होता का नाही? हा, आमचे पोट्टे जवान पोट्टे त्या मोदीचे स्टेटस ठेवे अब की बार 400 पार. अबे साल्या तुझ्या बापाचं सोयाबीन 4000 पार नाही चाललं आणि तू 400 पारचं स्टेटस ठेवून राहिला. अरे इतकं सुंदर संविधान लिहिलं. हे संविधान बदलवण्याच्या गोष्टी करत होते. या देशातील जनतेनं त्याला त्याची जागा दाखवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या संविधानावर या देशात ग्रामपंचायतीचा सरपंच माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकते. विलासराव देशमुख त्याचं उदाहरण आहे. या देशाची राज्यघटना एवढी सुंदर आहे का या राज्यघटनेनं एका पेपर विकणाऱ्या माणसाले या देशाच्या सर्वोच्च पदावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्याचं उदाहरण आहे का राष्ट्रपती पदावर पोहोचवलं. एवढी सुंदर राज्यघटना लिहिली. हे बदलवण्याची गोष्ट करत होते. या देशाच्या राज्यघटनेनं एका चहावाल्याले पंतप्रधान पदावर दिलं. फक्त चहा कुठं इकला आणि कोण पेला हे माहित नाही. म्हणून 3 फोटो. किती फोटो? 3 फोटो मले असंत पाठव जा. एक फोटो आहे डिग्री घेतानाचा, एक फोटो आहे लग्न झाल्यानंतरचा. असंत दाखव जा बरं मले. आणि एक फोटो आहे चाय विकतानाचा. हे 3 फोटो गायब आहे बापूसाहेबाचे. हे असंत पाहिजा. मला भेटले नाही. मी लय अभ्यास करत असतो त्याच्यावर. आणि असं जर सरकार आपण निवडून दिलं. आता देशाचे पंतप्रधान म्हणजे स्वतः म्हणते अनपढ आहे आणि हे दिल्लीले CBSEच्या पोट्ट्याचा परीक्षेच्या अगोदर एक कार्यक्रम घेते. त्याचं नाव आहे परीक्षा पे चर्चा. परीक्षा पे चर्चा. एक अनपढ माणूस पेपर कसा द्यायचा हे सांगणार आहे पोरायले. आणि त्याच्यात त्यानं म्हणलं का पहिले कठीण प्रश्न सोडवायचे पेपर मधले. कोण बयाड मास्तर सांगत रे बुवा का पहिले कठीण सोडवा, पहिले का सांगा सोपे सोडवा. आता हे शिकलंच नाही काही. स्वतः म्हणते मैं झोला लेके आयो, मैं फकीर हूं. साले आमच्या गळ्यात झोला टाक, आम्हाला फकीर करणं लंगलंग फिरव. तू जा द्या तिकडं झोला घेऊन अमरनाथ गिमरनाथले जाऊन बस. आम्हाला काय करायचं? आम्हाला कायले फकीर करतो? आणि तुम्हाला सांगतो या देशात जाती जाती धर्मात वाटण्याचं काम ह्या राज्यातल्या आणि या केंद्रातल्या सरकारनं केलं आहे. हे का सांगते रे आपल्याला हिंदू? हा, यायनं ठेकी घेतला आहे का हिंदूचा? आम्ही हिंदू नाही होय. अरे तुम्ही हिंदू सांगता ना, तर मग हिंदू धर्माचे नियम फॉलो करा. अरे कोणाची आई वारली तर केशवपन करते, टकलं करते. मोदीची आई वारली तर केलं का टकलं? अरे केलं का? दाखवा मले. असंत केलं का? नाही केलं. हिंदू रीती रिवाजानुसार आपल्या वास्तुपूजन करायचं असन, घराचं एखाद्या मंदिराची पूजा करायची असन, भागवत सप्ताह करायचा असन तर यजमान बसवल्या जाते, नवरा बायको त्याच्या हातानं पूजन केल्या जाते. अशी प्रथा आहे. राम मंदिराचं उद्घाटन होतं, ह्या बापूसाहेब एकटाच घंट्या, बाजूले माणसंही नाही, कॅमेरा थोस. परत ध्यान गिन करायला जायचं आहे तर कोणी कॅमेरा घेऊन जाईन का जी? आणि चष्मा घालून ध्यान करन का? तुम्ही पाहिजा फोटो व्हिडिओ. इतके खतरनाक लोक आहे. आणि या महाराष्ट्रातल्या लोकायले आणि युवकांना बेरोजगार करण्याचं काम या शिंदे मिंदेच्या सरकारनं केलं आहे.
अरे जराशी लाज वाटायला पाहिजे. एका रिक्षेवाल्याले मंत्री पदापर्यंत नेलं, आमदार बनवलं, अजून का द्यावे? पवार साहेबांना स्वतःच्या मुलीले मंत्री नाही केलं, उपमुख्यमंत्री नाही केलं, यायले उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेलं, तरी हे धोका देऊन चालले गेले. आहे का नाही? मग तुम्ही विचार करा का हे किती तुफान लोक आहे, याची निष्ठा विकल्या गेली आहे. आणि आता या महाराष्ट्रातली जनता निष्ठावंतांना न्याय दिल्याशिवाय ठेवणार नाही. अरे बरोबर आहे का नाही? आले का? म्हणून आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर मी पेपरले न्यूज वाचली का गुजरातमध्ये टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन मोदी साहेबांना स्पेनचे राष्ट्राध्यक्ष आले होते. तो टाटा एअरबसचा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्राचा होय, तो नागपूरले मिहान इथं होणार होता. तो प्रोजेक्ट या महाराष्ट्रातल्या सरकारने एक सही करून गुजरातले पाठवला. आपल्या शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, इंजिनियर, पॉलिटेक्निक, ITI झालेले पोरं तिथं लागले असते का नाही? त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉन नावाची मोबाईलचे सेमीकंडक्टर बनवण्याची मोठी फॅक्टरी कंपनी महाराष्ट्रात पुण्या इथं उभारणार होती चाकणले. हे कंपनी यायनं गुजरातले नेली. आता सिंधुदुर्ग येथे पाणबुडीचा पर्यटनाचा मोठा प्रोजेक्ट सुद्धा यायनं गुजरातले नेला. नरेंद्र मोदी साहेबांना इथून 6 वर्षाच्या अगोदर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं 43 एकरात 650 करोड रुपयाचं स्मारक उभं करायची घोषणा केली होती. स्वतः तिथं आले होते. 25 करोड खर्च केले. त्याच्यातले मला हिशोब मागायचा आहे का तुम्ही एकही वीट रचली नसताना 25 करोड रुपये कायच्यावर खर्च केले? कुठं गेला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचं अरबी समुद्रातलं स्मारक? हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रातली जनता आणि त्या वेदांता फॉक्सकॉन मध्ये 2 लाख मुलांना रोजगार भेटले असते. या महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांना अजून बेरोजगार करण्याचं काम आणि लंगलंग फिरवण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलं आहे. म्हणून यायची जागा दाखवायची आहे. येणाऱ्या निवडणुकीत अनिल अण्णा कदम यांना मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा. एवढीच विनंती मायबाप जनता तुम्हाला मी करतो आणि थांबतो. शेतकऱ्याचं पोरगा आहे, ज्याची जळते त्याले कळते. म्हणून आता सध्या त्याचं सरकार आहे. हे म्हणून त्याच्या रीडीची धाड, हे म्हणून ते पेपरले न्यूज पेपरले छापल्या जाते. ठीक आहे. म्हणून एक शेर त्याच्यावर हाणतो, लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. आणि अशीच अवस्था या देशाची चालू आहे. हे यायले सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत या महाराष्ट्रातली जनता या गद्दारांना मातीत घालल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणून महाराष्ट्रातली जनता आदरणीय राहुल गांधी साहेब, आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत राहतील आणि इथे कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब आणि बेरोजगार युवकांचं सरकार महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी येईल असा आशावाद व्यक्त करतो. याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कराळे साहेब सरांनी बोलावं आणि आपण ऐकत राहावं आणि अतिशय सुंदर त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलं. कराळे सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आवर्जून काही मंडळी मला समोर दिसत आहेत, त्यांना मी मंचावर बोलवण्यासाठी विनंती करते. आमचे माननीय मुकुंदजी होळकर, तसंच देवदत्त कापसे, जावेदजी शेख, भास्कर नाना शिंदे, संदीपजी जेवगाले, संजयजी कुंदे आणि सचिनजी गीते, ही जी मान्यवर मंडळी ती समोर आहेत, तर त्यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यावं. यानंतर आवर्जून इथे आपल्या सर्वांचे लाडके खासदार माननीय राजाभाऊ वाजे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी लगेचच त्यांना विनंती करणार आहे की अतिशय सर्वसामान्यांसाठी लढणारे आपले वाजे साहेब यांनी आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा.
निफाड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आदरणीय अनिल अण्णा कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निशाणी मशाल घेऊन आपल्यासमोर आलेले आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे त्यांच्या प्रचार सभेत उपस्थित राहण्यासाठी आता एक 5 मिनिटात इथं उपस्थित होणार आहेत. त्यासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, 20 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक ही सर्वसामान्य शेतकरी आणि काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्या निवडणुकीत आपण कुणाला मत द्यावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय पवार साहेब येणार आहेत. आपण सर्वजण सुज्ञ आहोत, परंतु ज्येष्ठांचा सल्ला आपण घेतला पाहिजे ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून 84 वर्षाचे एक ज्येष्ठ नेते आपले विचार मांडण्यासाठी, आपल्याला सल्ला देण्यासाठी, आपलं प्रबोधन करण्यासाठी इथे येत आहेत. आणि म्हणून मी पण आपल्या सर्वांना एक विनंती करण्यासाठी आलेलो आहे की एक लढाऊ बाण्याचा, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न माहीत असलेला आणि सर्वसामान्यांमध्ये रममाण होऊन त्यांच्या सुखादुःखात हजर असणारा एक नेता म्हणून अनिल अण्णांना आपण सर्वजण ओळखतो. परंतु तेच अण्णा जेव्हा विधानसभेत भाषण करायचे, मी तेव्हा विधानसभेत सदस्य होतो, तेव्हा सर्व नेते आवर्जून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी उपस्थित असायचे. याचं कारण एक होतं की ते तांत्रिकदृष्ट्या जे काही प्रश्न आहेत ते मांडायचे. आम्ही सुद्धा प्रश्न मांडायचो, परंतु आम्ही प्रश्न मांडून सरकारने त्याच्यावर इलाज करावा असा एक विषय मांडायचो. परंतु तुम्ही जर अण्णांचे भाषण ऐकले तर अण्णा प्रश्न मांडताना शेवट त्याच्यात इलाज काय करायचा याची सूचना करायची. म्हणजे ज्या माणसाला प्रश्न माहीत आहेत, त्याचे उत्तर माहीत आहेत, अशा माणसाला निवडून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ही निवडणूक अनिल अण्णा विरुद्ध कुणीतरी अशी नाहीये. ही निवडणूक आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या विरुद्ध आदरणीय नरेंद्रजी मोदी अशी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आपण ती निवडणूक विषय महत्त्वाचा याच्यासाठी आहे की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात बसलं पाहिजे, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री या राज्यात बसले पाहिजे. त्यासाठी 20 तारीख ही अतिशय महत्त्वाची आहे. इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडीचंच एक महाराष्ट्राचं स्वरूप महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार गट, शिवसेना आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष या सर्वांनी मिळून जी महाराष्ट्रात महाविकास आघाडी केलेली आहे ती महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात लढत देत आहे. आज आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीत 32 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या, परंतु देशात एक 30-40 जागा इंडिया आघाडीला कमी पडल्या आणि त्यामुळे एनडीएचं सरकार या देशात स्थापन झालं.
त्याच 30-40 जागा मिळाल्या असते तर हे सरकार इंडिया आघाडीचं राहिलं असतं. म्हणून एक एक जागा महत्वाची आहे. महाविकास आघाडीसाठी एक एक जागा महत्वाची यामुळेच आहे की याच्यातून एक एक आमदार निवडून गेला पाहिजे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय राहुलजी असतील, यांच्या मनातील उमेदवार हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. खूप राजकारण या आपल्या राज्यात गेली 5 वर्ष झालं. मला वाटतं एकच अशी विधानसभा या देशात असेल की 5 वर्षात सगळे 288 आमदार सत्तेत आणि नंतर सगळे 288 आमदार पैकी कोणीतरी विरोधात, असे प्रत्येकजण सत्तेत आणि प्रत्येकजण विरोधात राहिलेला आहे. हा या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. आणि ती संस्कृती जपण्यासाठी, ती संस्कृती पुन्हा मिळवण्यासाठी, ती जी महाराष्ट्राची संस्कृतीची वीण आहे ती टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय अनिल अण्णांना विजयी करायचं आहे. मी कालच 2 ठिकाणी बोलताना बोललो होतो की 20 मे रोजी महाविकास आघाडीचा विजयाचा पाया रचला गेला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 20 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचा कळस रचला जाणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला अनिल अण्णा कदम यांची निशाणी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं आणि विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या विचार मांडण्यासाठी त्यांना विधानसभेचे दारे मोकळे करून द्यावेत ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाजे साहेब. आवर्जून काही क्षणातच आजच्या कार्यक्रमासाठी आणि आपले सर्वांचे लाडके अनिल अण्णा कदम यांच्या प्रचारार्थ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन होतंय. बघा, आपण 60 नंतर निवृत्ती म्हणतो, तर खरं ती निवृत्ती नसते, ती जगण्याची नवीन आवृत्ती असते. आणि म्हातारे आपण म्हणतो, पण ते म्हातारे नसतात, ते महान तारे असतात की जे आपल्या तरुणांना एनर्जी देतात, ऊर्जा देतात. आज जवळजवळ 84व्या वर्षी सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या देशासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी तरुण घडवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी जात आहेत. ही एनर्जी आपल्याला प्रेरणा देते आहे आणि म्हणूनच आपण एवढे सर्वजण मोठ्या संख्येने त्यांना ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित आहात. तर अशी ही लढवय्ये व्यक्ती, काही क्षणातच त्यांचे इथे आगमन होतंय. त्याआधी अण्णांवर एक गाणं या प्रचारार्थ बनवलं गेलंय. गायक कुणाल अण्णांवर त्यांनी जे गाणं बनवलं आहे ते आता आपण ऐकणार आहोत. मी कुणाल सरांना विनंती करते की त्यांनी त्या गाण्याची सुरुवात करावी. खरं तर निफाड या मतदारसंघातील हा ऐतिहासिक असा दिवस आहे आणि या ऐतिहासिक दिवसाचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात की एक इतिहास आज इथे घडणार आहे. आणि मला खात्री आहे की आपला सगळ्यांचे लाडके भाऊ आदरणीय अनिल अण्णा कदम हे फक्त निवडूनच येणार नाहीत, तर येणाऱ्या मंत्रिमंडळात देखील ते मंत्री म्हणून सामील होणार आहेत, यात शंका नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे गीत स्वर विहारच्या या स्वरमंचावर
नावात दम, ज्यांच्या कामात दम, ज्यांच्या नावात दम, ज्यांच्या कामात दम. उदय साहेबांचा शिलेदार आला घेऊन निशाणी मशाल, आता होणार पुन्हा आमदार. कोण? अनिल कदम, 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 अनिल कदम. विकासावरी हो लक्ष, असे अण्णा जबरदस्त, असे अण्णा जबरदस्त, असे अण्णा जबरदस्त. जनसामान्याशी नाळ आहे लहान थोरांचे दोस्त, आहे लहान थोरांचे दोस्त, आहे लहान थोरांचे दोस्त. निफाड तालुक्याच्या विकासासाठी, निफाड तालुक्याच्या विकासासाठी आहे माणूस हा दमदार, आहे माणूस हा दमदार. अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम. मशाल हाती, विजयाची तुतारी गाती, विजयाची तुतारी गाती, विजयाची तुतारी गाती. घेऊन जनतेचा आशीर्वाद आहे माय मावल्यासाठी, आहे माय मावल्यासाठी. कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्वाचा, अहो कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्वाचा. टाळ्या झाल्या पाहिजे जोरात, शानदार, अनिल शानदार. अनिल कदम, साहेबांचं औक्षण करण्यात येत आहे. अनिल कदम, 5 सुवासिनी साहेबांचं औक्षण करतायत. अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम. अतिशय सुंदर क्षण. माननीय आव्हाड साहेब यांचं मनपूर्वक स्वागत, आव्हाड साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालंय. आपले उमेदवार अनिलांना कदम, तसंच खासदार बगरे साहेब, खासदार बगरे साहेब, गोकुळजी, गोकुळजी पिंगळे, माननीय भगरे साहेब, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अहो निफाड तालुक्याच्या विकासासाठी हा माणूस लय दमदार, हा माणूस लय दमदार. अनिल कदम, 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 अनिल कदम. टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि आपले 121 निफाड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल अण्णा साहेबराव कदम हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. माननीय खासदार भगरे साहेब, माननीय खासदार वाजे साहेब, दिंडे साहेब सर्व आवर्जून उपस्थित झाले. सगळ्यांसाठी जोरात एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि लगेचच आपण या मान्यवरांच्या स्वागताकडे वळतो आहोत.
आवर्जून उपस्थित आदरणीय महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि आपल्या सर्वांचं लाडकं स्थान म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं स्वागत करण्यात येते। त्यासाठी मी विनंती करते आहे आमचे माननीय भास्कर नाना बनकर तसंच माननीय विनायकराव खोडे यांना विनंती आहे की त्यांनी हे स्वागत संपन्न करावं आणि आपणही त्यांच्यासाठी टाळ्या दिल्या पाहिजेत। एकीकडे लगेचच आमचे सुधीरजी कराड तालुका प्रमुख शिवसेना यांनाही मी विनंती करते, अतिशय सुंदर हे स्वागत टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत। तसंच निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अविनाशजी देशमाने, अरुणजी मराठे, मंगलाताई जाधव, सोमनाथ तात्या मोरे हे स्वागत करतील। लगेचच पुढे यायचं आहे निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं हे स्वागत। शिवसेना शहर यांच्या वतीनंही साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे। त्यासाठी नितीनजी बनकर, आशिषजी बागुल आणि किरणजी लबडे यांनी तयार राहायचंय। प्रथम निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी, टाळ्या प्रत्येक वेळेस झाल्या पाहिजेत। शिवसेना निफाड शिवसेनेच्या वतीनं हे स्वागत आणि राष्ट्रवादीच्या माननीय सुहासभाई मोरे, भूषणजी शिंदे आणि गणेशजी कापसे यांनीही साहेबांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते। आणि माननीय खासदार ठाकरे साहेबांचं मनापासून स्वागत आणि आमचे राजाभाऊ वाजे यांचंही मनापासून स्वागत। आता एक सुंदर महाविकास आघाडीचं गीत आपण ऐकणार आहात। प्राध्यापक जी राजेशजी सरकटे हे ते सादर करणार आहेत। स्टार्ट प्लीज। या ठिकाणी या निफाड नगरीमध्ये 84 वर्षाचा तरुण योद्धा, जरा फीडबॅक दे आणि रिवर्ब दे। 84 वर्षाचा तरुण योद्धा आदरणीय साहेबांचं आगमन झालंय निफाड नगरीत। एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या दैवताचं स्वागत करायचंय। आज एवढ्या मोठ्या संख्येने जमलेली गर्दी हे सांगते की आज आपले दमदार झुंजार असे उमेदवार अनिल अण्णा कदम या ठिकाणी निवडून येणार। परिवर्तन अटळ आहे हेच हे गर्दी सांगते आणि महाराष्ट्रभरात चर्चा आहे की माननीय पवार साहेबांच्या विचारांचं, शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचं, माननीय राहुल गांधी यांच्या विचारांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, शरद पवार। हॅलो, मराठी अस्मितेची ही तळपती तलवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान महाविकास आघाडी। मराठी अस्मितेची ही तळपती तलवार, राष्ट्राचा स्वाभिमान महाविकास आघाडी। या संबंध महाराष्ट्रामध्ये
एकच चर्चा आहे की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. महाविकास आघाडी ही नाही कधी झुकणार, महाविकास आघाडी ही नाही कधी झुकणार, दिल्लीच्या अदृश्य शक्तीला करा करा झुकवणार, खेचू आता खाली हे ती घाडी सरकार. एकदा सर्वांचा बुलंद आवाज येऊ देत, पवार साहेबांचा, पवार साहेबांचा, माननीय उद्धवजी ठाकरे यांचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान महाविकास आघाडी. या ठिकाणी आपल्याला एकच सांगतो, या देशाचे नेते जाणता राजा पवार साहेब, हिंदू हृदय सम्राट परमश्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल घेऊन महाराष्ट्रभर पिंजून काढणारे शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत दिल्लीच्या अदृश्य शक्तीने पक्ष फोडाफोडी केली, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा दबाव आणला, पण आदरणीय पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरे यांनी हा दबाव झुगारून लावला आणि संबंध महाराष्ट्रभर हीच चर्चा आहे की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. मी सर्वांना विनंती करेन, आपल्या देशाचे नेते 84 वर्षाचा तरुण योद्धा आज या ठिकाणी बसवंत पिंपळगावमध्ये आगमन झालंय. आदरणीय साहेबांचं, आपल्या लाडक्या दैवताचं एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करावेत, अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी आदरणीय साहेबांसाठी, उद्धवजी ठाकरे यांच्यासाठी करायचा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान महाविकास आघाडी. धन्यवाद. सरकटे साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पवार साहेबांचा, उद्धवजी ठाकरे यांचा. धन्यवाद सरकटे साहेब, धन्यवाद. यानंतर आपले उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके निफाड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अनिल अण्णा साहेबराव कदम, नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व, सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारे अनिल अण्णा कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि लगेचच ते आपल्याशी प्रास्ताविकातून संवाद साधणार आहेत. आजच्या सभेसाठी मला आशीर्वाद देण्याच्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पिंपळगावमध्ये उपस्थित झालेले देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं मी निफाडकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे, आपल्या विभागाचे खासदार सन्माननीय बगरे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे आणि त्याचप्रमाणे CPM आणि सर्व सहकारी उपस्थित नेतेगण, सर्व व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर,
साहेब, या मतदारसंघानं नेहमी तुमच्या खासदाराच्या विरोधामध्ये, उमेदवाराच्या विरोधामध्ये काम केलं आणि यावेळेस भगरे सरांच्या रूपानं आम्हाला ती परतफेड करण्याची संधी मिळाली. सर्वजण तुमच्या सोबत असताना आम्ही आज समजतो की आम्ही त्या पापाचे वाटेकरी होतो. आणि आज मला आणि उपस्थितांना सगळ्यांनाच आनंद होत असेल की आदरणीय पवार साहेबांना डाव्या हाताला बसलेले सन्माननीय भगरे सर यांच्यासाठी आम्ही थोडंफार करू शकलो. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि भगरे सरांच्या रूपानं एक खासदार दिंडोरीने साहेबांना दिला. साहेब, या मतदारसंघासंदर्भात, जिल्ह्यासंदर्भात काही वेगळ्यानं सांगावं अशी काही परिस्थिती नाही आहे. मी मगाशीच सांगितलं की आपण आलात की सगळं फिरतं, त्याप्रमाणे आपण आलात पिंपळगावला आणि सातारला. मी आणि राजाभाऊ वाजे आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कष्टानं, आपल्या श्रमानं वाहून गेलो आणि आज विलक्षण योगायोग आहे की राजाभाऊ खासदार झाले आणि मी विधानसभेचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा आहे. मी राष्ट्रीय भाषण साहेब करणार नाही, मी कुठलंही राज्यव्यापी भाषण करणार नाही. मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. मला कल्पना आहे एक 84 वर्षाचा योद्धा आदरणीय पवार साहेब आपल्या सगळ्यांना संबोधणार आहे. साहेब, विशेष धन्यवाद दिले पाहिजे की कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या नेतृत्वाखाली उद्धवजी, राजेशजी टोपे यांनी जे काम केलं ते काम एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये केलं. आम्ही लोकप्रतिनिधी जरी नसलो, पदावर असोत नसोत, आपला आदर्श घेऊन आम्ही काम करत होतो. अनेक जवळची लोक परमेश्वराला प्रिय झाली. आम्ही जेवढा म्हणून प्रयत्न करायचा तेवढा केला आपण, आणि ज्यांनी करायला हवा होता ते मात्र घरोघर निवडणुकीसाठी फिरू शकले. कोरोनाच्या काळामध्ये ते मदत करू शकले नाही. आदरणीय साहेब, या मतदारसंघाची पार्श्वभूमी मी काही अधिक वेळ आपल्याला सांगणार नाही. साहेब, आपल्या आशीर्वादानं आपण जिथून आलात ती बाजार समिती आपल्या नावानं आहे आणि तिथे राष्ट्राचे महामहिम पंतप्रधानांची सभा झाली आणि त्यामध्ये जेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव झाकण्याचा जो प्रयोग झाला, केवळ आपल्या नावाचा आजपर्यंत या ठिकाणी हा सगळा भाग सांभाळणारी लोक आज आपल्याबरोबर नाही आहे आणि आपण आशीर्वाद द्यायला माझ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. साहेब, महाराष्ट्र पिचला आहे, गांजला आहे, महापुरुषांचे अवमान होत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे कोसळत आहेत आणि आता बटेंगे तो कटेंगे ते फार सक्सेस झालं नाही. म्हणून आज मराठी वृत्तपत्रामध्ये एक आहेत, एक है तो सेफ आहे. मला पवार साहेबांना साक्षीनं आपल्याला सगळ्यांना हात उंचावून सांगा, आपण सगळे एक आहोत की नाही? साहेब, आम्ही सगळे एक संघ आहोत. या सगळ्या भूमीमध्ये एक संघपणाचं आपण गेली 60 वर्ष या मातीमध्ये महाराष्ट्राच्या फिरतायत. निफाडमध्ये कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर तात्यासाहेब बोरस्ते, स्वर्गीय दुलाजी नाना पाटील, कर्मवीर काकासाहेब मोगल, स्वर्गीय रावसाहेब कदम, स्वर्गीय वसंतराव पवार, स्वर्गीय विनायकदादा पाटील, दुलाजी सीताराम पाटील आणि स्वर्गीय प्रल्हाद पाटील कराड, या संबंध सगळ्या लोकांच्या पर्यंत आपण पाहिलात. मी आज बरोबर 12 नोव्हेंबर आहे आणि 1 महिन्याने साहेब आपला वाढदिवस आहे 12 डिसेंबर. माझ्या आयुष्यामधला मागचा वाढदिवस आपल्या विमान सहप्रवासानं मी पाहिला, अनुभवला. मी उपस्थितांना मागेही काही उदाहरणं दिली, पण आज एकच उदाहरण देतो. मी सगळ्यांची नावं सांगितली आणि साहेबांना म्हटलं मी स्वर्गीय वसंतराव पवारांच्या कन्या देखील आमच्या बाजार समितीच्या संचालिका आहेत. दुसऱ्या क्षणाला साहेब म्हटले अमृता का.
साहेब, या मातीमध्ये आपण अनेक वर्ष आलात. गोंडेगावला आलात, मुखेडला आलात, सुकेड्याला आलात, ओझरला आलात, पिंपळगावला आलात. माझ्या मतदारसंघात असलेल्या 86 गावी जवळपास 50 गावांमध्ये आपण हा मतदारसंघ पाहिलाय. या मतदारसंघामध्ये अनेक वेळा बॉयलर प्रतिपदानासाठी आपण आलात, त्यावेळेस आम्ही बालावस्थे होतो. आज निफाड कारखाना साहेब बंद आहे. मागच्या वेळेस निवडणूक निफाड कारखान्याच्या सभोवताली फिरली. माझा संबंध नसताना माझ्यावर आरोप लादण्यात आले आणि आज निफाड कारखाना चालू करण्याची घोषणा ज्यांनी केली तो आजही बंद आहे. आणि आपल्याला माहिती की आपण कर्मवीर काकासाहेब वाघाच्या कारखान्याच्या स्थळावर आलात, अनेक वेळा आलात. तो विद्यमानांना चालवायला घेतला. साहेब, 3 सीझन झाले. एकदा लाखाच्या बरोबरीने, एकदा 80,000 आणि आता सबलीजवर द्यायचा आणि बंद करण्याची परवानगी मागितली. कृषी उत्पन्न बाजार समितीचं 1% फी येणं आणि त्याच्यावर बाजार समिती चालवणं फार सोपं आहे. आम्ही तिथले संचालक आहोत. पण साहेब, कारखान्याच्या या सगळ्या क्लिष्ट याच्यामध्ये आपला वरदहस्त हा असला पाहिजे आणि म्हणून इथल्या मातीतल्या तरुणांना नोकरी पाहिजे, रोजगार पाहिजे, ही यांची भावना आहे. जसं हिंदुत्वाचा ठेका घेतलेल्या माणसांना जर विचारलं, मुंह में राम आणि हाताला काम, कामापासून साहेब आमचा तरुण बेरोजगार आहे. मला खात्री आहे की मी देखील या मतदारसंघामध्ये जवळपास 140 किलोमीटर 8 दिवस पायी चाललो, नेहमीच गाडीमध्ये आणि नेहमीच फिरत राहिलो. पण यामध्ये या मतदारसंघाच्या सबंध समस्या मी सगळ्या शोधल्या आहे आणि त्याचा एक मॅनिफेस्टो जाहीरनामा मी तयार केला आहे. त्यापैकी साहेब, इथल्या तरुणांना रोजगार मिळवण्याच्यासाठी जे म्हणून प्रयत्न करता येईल ते करण्याच्यासाठी मी काही मॅनिफेस्टो दिले. मला खात्री आहे आपला सल्ला घेईन आणि या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं तरुणांना, युवकांना, युवतींना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बद्दल, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात अत्यंत विदारक स्थिती शेतकऱ्यांची आहे. अनेक लोक डिफॉल्टर आहे. गावोगाव लोक अपेक्षा करताय. मधल्या काळामध्ये एक माजी विधानसभा सदस्य म्हणून आम्ही देखील खूप पाठपुरावा केला. शेतकरी भयभीत आहे आणि भयभीत झालेल्या शेतकऱ्याला आश्वस्त करण्याच्यासाठी या बँकेला देखील अनुदान मिळाल्याखेरीज आमचा शेतकरी काही समाधानी होणार नाही. आपण त्या विषयाकडे देखील लक्ष द्यावं अशी नम्र विनंती साहेब आपल्याला करतो. साहेब, कोरोना जरी गेला, आमच्याकडचा एक युवक आहे सूरज जाधव नावाचा, त्या कोरोनाचे दुष्परिणाम आज इतके होत आहेत. आपल्या आधिपत्याखाली असलेल्या सरकारनं, उद्धवजींना, राजेश टोपे साहेबांनी जरी काम केलं असेल, पण हिप रिप्लेसमेंटच्या कोरोना जायला गेला आहेत. पण आजही अनेक केसेस आमच्याकडे येतात. त्या संदर्भात सुद्धा हिप रिप्लेसमेंट असेल, नाना प्रकारचे आजार असतील, त्या संदर्भात देखील आपल्याच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. साहेब, तलाठी भरती प्रक्रिया, साहेब आपल्याला माहिती आहे की MPSCच्या परीक्षेच्या बद्दल सुद्धा काय अवस्था आहे. शेतकऱ्यांची मुलं प्रयत्न करताय, परंतु त्याच्या संदर्भातला निर्णय सरकार घेत नाही. सगळे उद्योग गुजरातला जात आहेत आणि 22,000 कोटी रुपयाच्या उद्योग जे काही जाहीर करत होते ते देखील दुर्दैवानं गुजरातच्या दिशेने जात आहेत. माझी आपल्याला नम्र विनंती की आपण निश्चितपणानं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, त्याबाबत या निफाड मतदारसंघ असेल किंवा राज्यव्यापी जी म्हणून कामं असतील त्याकडे आपण कटाक्षानं. साहेब, महागाईच्या मुद्द्यावरती या मतदारसंघासह सगळ्यांनी एक चांगला झटका महाराष्ट्रानं दिला. भगरे सरांच्या रूपानं एक खासदार आणि राजाभाऊच्या रूपानं एक दुसरे खासदार नाशिक जिल्ह्यानं आपल्याला दिले. आज साहेब, कांद्याचा भाव टिकून आहे. मला लोक विचारतात की हा कांद्याचा भाव नक्की टिकणार आहे का? मी त्यांना साहेब आश्वस्त करतो की महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर कदापि कांदा असू दे, टोमॅटो असू दे, शेतमालाचा कदापि भाव पडू देणार नाही, अशा प्रकारचं नेतृत्व आहे. साहेब, मला माहिती आहे मी महाविकास आघाडीचा उमेदवार, ही जागा तुमची होती. तुतारी फुंकणारा माणूस आणि मशाल नेमकं काय अनिल कदम घेतो याकडे वारंवार साहेब चर्चा व्हायची. मी आपला शतशः ऋणी आभारी आहे की आपण उद्धवजींच्या रूपाने जागा सोडली, परंतु मी उद्धवजींचा तर आहेच, पण तुमचा शिष्य आतापर्यंत किती होता काय माहिती नाही, पण तुमचा एक पठ्ठ्या शिष्य, एक प्रामाणिक कार्यकर्ता
मी इथून पुढच्या कालखंडामध्ये काम करीन. या मतदारसंघामध्ये मी अनेक कामं साहेब केली आणि कामाच्या पेक्षा अलीकडच्या काळामध्ये धर्माच्या नावाखाली फक्त निवडणुकीच्या सभोवताली फिरण्याचं प्रताप आणि पाप काही माणसं करतायत. हा मतदारसंघ त्याला कदापि भुललेला नाही आणि म्हणून जनतेच्या साक्षीने मी आश्वासन करू इच्छितो समस्त निफाडकरांना की या मातीमध्ये मी देखील 25 वर्ष काम करतोय, प्रामाणिक काम करतोय, पाय जमिनीला आहे. आकाशाला गवसणी जरी घालायची पवार साहेबांचे आशीर्वाद आहे, उद्धवजींचे आशीर्वाद आहे, राहुलजींचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना आश्वस्त करतो तुमच्या आयुष्यातला हा पुढचा कालखंड 8 दिवस ज्या दिमतीनं तुम्ही आता गेले अनेक दिवस काम करताय, फक्त 8 दिवस पुढचे माझ्यासाठी द्या. मी पवार साहेबांचा आदर्श घेऊन जोपर्यंत प्राणात प्राण आहे, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत या मतदारसंघाच्या भल्यासाठी नेहमी काम करेल. माझ्या महिला भगिनींसाठी काम करेल, युवक युवतींसाठी काम करेल, रोजगारासाठी काम करेल, भेदाभेदीच्या पलीकडे काम करेल. संविधानाचा मुद्दा त्यांच्या लक्षात आला. आता बटेंगे तो कटेंगे आणि ते एक आहे तो सेफ आहे. या पलीकडे कुठलाही मुद्दा तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अनिल कदमच्या विरोधामध्ये नाहीये. मी प्रामाणिक काम करेल, स्वच्छ काम करेल, उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा मी टाकणार नाही. एवढं निफाडकरांना सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो. आणि पवारसाहेब पुन्हा एकदा आज बरोबर 1 महिन्यानंतर आपण 84 वर्ष पूर्ण करून 85 वर्षामध्ये पदार्पण करत आहात. बगरे सरांच्या रूपानं आपल्याला एक खासदार या वर्षी मिळाला. पुढच्या वर्षी तुमचा आमदार म्हणून, तुमचा एक कार्यकर्ता म्हणून, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून 100% निफाडच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि मी आपली आणि आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या परिसराची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा मी टाकणार नाही. पुन्हा एक वार आपल्या सगळ्या निफाडकरांना आश्वस्त करतो, येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मशाल 1 नंबर आहे. आता काही डुप्लिकेट भगरे नाही आहे, आता काही डुप्लिकेट अनिल कदम पण नाही. त्यांनी डुप्लिकेट अनिल कदम शोधला असता तर मी शोधून ठेवलेला होता. या पलीकडचे मुद्दे त्यांच्याकडे काही नाही आहे. आणि म्हणून 1 नंबरला आपण मला मत द्या. निश्चितपणानं आपल्या सेवेला साजेसे काम करील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि साहेब आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ओळ फक्त म्हणतो की तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवा, तुमको हमारी उम्र लब जाए. आमचं आयुष्य तुम्हाला लाभो आणि या मातीसाठी, या महाराष्ट्रासाठी आपण शेकडो वर्ष आपण आयुष्य जगावं आणि या महाराष्ट्राला दिशा द्यावी, महाराष्ट्राची दलदल आटवावी. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. पवारसाहेब आपले आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांशी कायम एकनिष्ठ असणारे निफाड विधानसभा मतदारसंघातील माननीय अनिल कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि येत्या 20 नोव्हेंबरला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचंय. जोरदार टाळ्या, आपला पाठिंबा सगळ्यांना कळला पाहिजे. यानंतर लगेचच आपले आदरणीय कायम सर्वांसाठी लढणारे, वय खरं सांगू नये पण आपल्या सर्वांची जी इच्छा आहे की या वयात सुद्धा आपण जेव्हा एकदम मागे सरतो त्या वयात सुद्धा माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या पाठीशी उभं राहून काम करतायत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कूलर बंद करा आणि फॅन पण बंद करा. विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालो. ते आपले उमेदवार अनिल कदम, आपल्या सगळ्यांचे खासदार भास्कर घरे गुरुजी, दुसरे खासदार राजेभाऊ महाजन, पक्षाचे अध्यक्ष पंढरी आव्हाड, सरपंच भास्करराव बनकर,
काँग्रेस पक्षाचे सहकारी शरद आहे, विजय जाधव, तरुणांचे सहकारी पुरुषोत्तम कल्याक, राजेंद्र भोगल, जयंत दिंडे, अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून जाहीर सभेच्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे. मध्यंतरी घाई गर्दीत आलो होतो, पण आनंद आहे की अनिल कदमांच्या निवडणुकीच्यासाठी तुम्हा सगळ्यांची सुसंवाद साधावा, त्यासाठी वेळ कमी असला तरी घाई तुम्ही या ठिकाणी आलो आहे. या परिसराचा निफाड असेल, हेरफेर असेल, अनेक दृष्टीनं एक परिचय संपर्क माझा स्वतःचा झाला. एकेकाळी देशाच्या संरक्षण खात्याचं काम मी बघत होतो आणि ते बघत असताना संरक्षणाची साधनं जिथं जिथं तयार केली जातात अशा संस्थांना भेटी देणं, तिथे प्रश्न समजून घेणं हे माझं काम असायचं. आणि त्यासाठी निकचा कारखाना या देशाच्या रक्षणाच्यासाठी प्रभावी विमान याचा कारखाना तुमच्या सगळ्यांच्या परिसरात होता आणि तिथं माझ्या अनेक भीती झाली. कैलासवासी यशवंत चव्हाण हे संरक्षण मंत्री होते. त्याच्या आधी देशाच्या संरक्षणाचं काम त्यांच्या सोपवलं गेलं. ते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पद सोडून त्यांनी दिल्लीला जावं लागलं. ते खासदार नेते. पण तुम्हा लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की महाराष्ट्राचं एक नेतृत्व दिल्लीमध्ये जाऊन देशाच्या रक्षणाची जबाबदारी घेत आहे. हे पाहिल्याच्या नंतर लोकसभेमध्ये कुठून तरी निवडून जायची आवश्यकता होती. त्यांचा मतदारसंघ सातारा, तिथल्या लोकांचा अतिशय आग्रह होता. पण मला आठवत आहे की काकासाहेब वाघ असतील, अन्य सहकारी असतील, त्या सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला देशाच्या लोकसभेमध्ये जायचं असेल तर नाशिक बंद केलं पाहिजे आणि नाशिक तुम्हाला विरोध पाठवतील हा एक इतिहास तुम्ही लोकांनी घडवलेला होता. आणि त्यावेळी मी अनेकदा इथं आलो. या ठिकाणी अनेकांचे संबंध होते. काकासाहेब वाघ असतील, महाराष्ट्राच्या साखर धंद्याचं त्यांच्याकडे नेतृत्व होतं. इथे कारखाने उभं करण्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं आणि लोकांच्या प्रश्नाच्यासाठी अतिशय फळसर आणि स्पष्ट बोलण्याचा त्यांचा लौकिक होता. नानासाहेब दादांची आठवणी इथे शिक्षण संस्था उभी आहे. त्या शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये नानासाहेबांची साथ होती. माधवराव मोगल्यांची आठवण होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी असताना काही थोडं सहकारी विधानसभेचे भक्कमपणानं माझ्या मागं उभी राहिली. त्याच्यामध्ये माधवदेवांचा उल्लेख हा निश्चित करावा लागेल. आणि अनेकांनी माझ्या व्यक्तिगत सार्वजनिक जीवनामध्ये मला सहकार्य केलं, साथ दिली आणि अशा मतदारांना आज भेटण्याची संधी मिळते याचा मला मनापासूनचा आनंद आहे. वेळ थोडा आहे, प्रश्न खूप आहेत.
उद्याची निवडणूक ही देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची निवडणूक ही विधानसभेची आहे. त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक आपण केली आणि तुम्हा लोकांना धन्यवाद देतो की लोकसभेमध्ये ज्याची आवश्यकता होती, ज्या एक संकट येण्याची शक्यता होती, त्याचा सुटका करण्याच्यासाठी सोनिया गांधी असोत, राहुल गांधी असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा मी असो, आम्ही सगळ्यांनी एक गोष्टीचा निकाल घेतला होता की या देशामध्ये देशाच्या घटनेवर संकट यायचं नसेल तर एक जबरदस्त शक्ती ही उभी केली पाहिजे आणि ही जबरदस्त शक्ती उभी करायची असेल तर महाराष्ट्राचं योगदान त्यामध्ये अधिक असण्याची आवश्यकता आहे. आणि हे तुम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या योगदानाची अपेक्षा केली. नाशिककरांनी दोन्ही खासदार या ठिकाणी विजय केले आणि एक नवीन इतिहास हा निर्माण करण्याच्या उद्देशी परिस्थिती तुम्ही लोकांनी केलेली. आम्हाला चिंता होती. मोदी साहेब ठिकठिकाणी जाऊन सांगत होते की मला 400 खासदार पाहिजे. पार्लमेंट चालवायचं असेल 400 खासदारांची गरज नसते. 300-350 खासदार असेल तर देशाचा कारभार करता येतो. ज्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि नरसिंहराव मंत्री होते, आम्हाला लोकांच्याकडे 300सुद्धा खासदार नव्हते. तरी 5 वर्ष राज्य चाललं. पण या ठिकाणी आमच्या मनात एक शंका आली की या देशाची बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना जी दिली आहे त्या घटनेमध्ये बदल करायचा असेल तर अधिक सदस्यांची गरज असते. आणि मोदी साहेबांच्या मनामध्ये घटनेमध्ये बदल करण्याची कल्पना असावी अशी शंका अनेकांना आली. आणि ती स्थिती जर नियंत्रित ठेवायची असेल तर घटनेमध्ये बदल करायची शक्ती ही नेतृत्वाला देता कामा नये हा विचार आम्हाला सगळ्यांच्या मनात आला. आणि त्यामध्ये ही निवडणूक लढवली. मला आनंद आहे की महाराष्ट्रानं आम्हा लोकांना 48 खासदारांच्या पैकी 31 खासदार निवडून दिले आणि त्याच्यामध्ये दोन्ही खासदार नाशिक जिल्ह्याने दिले. आजची अवस्थाच होती. आता नवीन प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज आहे. आजचे राज्यकर्ते या प्रश्नाच्यासाठी अजिबात असले नाही. शेतकऱ्यांचं दुखणं त्यांना किती समजतं याबद्दल न बोललेलं बरं. आणि त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला. मला आठवत आहे एकदा मी देशाचा शेती मंत्री होतो, अन्न पुरवठा खात्याचाही मंत्री होतो आणि कांद्याचे भाव वाढले. पार्लमेंटमध्ये चर्चा होती. मी सभागृहात गेलो आणि माझ्यासोबत भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घातलेले त्या ठिकाणी आले आणि सभागृहामध्ये घोषणा द्यायला लागली, शरद पवार जवाब दो. अरे काहे का जवाब दो? प्याज की कीमत कहाँ जा रही है? लोगों का खाना मुश्किल हो गया है. घोषणा देत होते, माझ्याबद्दल घोषणा देत होते. गळ्यात कांद्याच्या माळा होत्या. आमचे जे सभापती होते त्यांनी मला आदेश दिला की हे काय म्हणतात ते ऐका आणि त्याचं उत्तर द्या. मी त्यांना विचारलं भाजपवाल्यांना, तुमचं म्हणणं काय? त्यांनी सांगितलं कांद्याच्या किमती वाढल्यात, त्या खाली आणल्या आणि त्या खाली आणत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत राहणार आहे. मला विचारलं तुमचं धोरण काय? मी त्यांनी सांगितलं की कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे. वर्षातले 1-2 हंगाम घेतात.
कधीतरी पैसे मिळतात. जर वर्षामध्ये कांदे विकले 2 हंगाम किंवा 3 हंगामामध्ये, एखाद्या हंगामात 2 पैसे मिळतात आणि बाकीच्या 2 हंगामामध्ये खर्चसुद्धा निघत नाही. आणि ही अवस्था कांदा उत्पादकाची आहे. आणि ही अवस्था कांदा उत्पादकाची असताना त्या कांदा उत्पादकाला न्याय द्यायचा का नाही? कधीचे त्यात 2 पैसे मिळत आहेत ते यांच्या होतात का दुःख? महागाईची म्हणता कांद्याने महागाई आणली किती? तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये कांद्याचा खर्च असतो किती? आणि त्यामुळे कांद्याच्या बाबतीत तुम्ही गळ्यात कांद्याचा माळा घाला, जसं कवड्याचा माळा घाला. कांद्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही, हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, मेहनत करण्याचा अधिकार आहे. त्याची किंमत त्याला मिळाली पाहिजे. आणि ते काम ज्या ज्या ठिकाणी उत्तम रीतीने केलं जातं त्याच्यामध्ये तुमचा निभार तालुका, शेजारचा तालुका, केळण तालुका, अनेक तालुके असे आहेत की ज्या तालुक्याच्या शेतकऱ्यांनी या देशाची कांद्याची गरज ही भागवण्याच्यासाठी सतत प्रयत्न केलेले आहे. आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा काहीतरी या संबंधीची मागणी होण्याची आज शक्यता तातडीने दिसत नाही, पण दिसली तर मी एवढं सांगू इच्छितो, आम्हाला सगळ्यांची सगळी शक्ती दोन्ही खासदारांच्या साथीनं तुम्हाला लोकांच्या वर राहील. आणि शेतकऱ्याचं दुःख दूर करण्याच्यासाठी आणि सत्तेवर संसदेत गेलेले याचं विस्मरण आम्हा लोकांना कधी पडणार नाही. अनेक गोष्टी सांगता येतील. आज शेतकऱ्याच्या दृष्टीनं कर्जबाजारीपणा हा एक मोठा रोग लागलेला आहे. या देशामध्ये अनेकांच्या डोक्यावर कर्ज आहे, पण सरकारचं धोरण काय? भाजपाचं धोरण हे आहे. या देशामध्ये 16 मोठे उद्योजक आहेत आणि त्यांच्या डोक्यावर 16,900 कोटी रुपयाचं कर्ज हे अनेक वर्षापासून होतं. केंद्र सरकार मोदी साहेबांच्या हातात आलं आणि आल्याच्या नंतर एक महत्त्वाचा निकाल त्यांनी घेतला. काय निकाल घेतला? त्या धनिकांना, उद्योजकांना त्यांच्या डोक्यावरचं जे कर्ज होतं ते कर्ज माफ करून टाकले. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायला सांगितल्याच्यानंतर या लोकांच्या पोटात गोळायचं. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे तसंच करायचं आणि माझ्या श्रीमंतांचं कर्ज माफ करायचं, ही नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे आणि ही तुमच्या माझ्या हिताची नाही. आज शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी करणं, व्याजाचा दर कमी करणं हा निकाल घ्यावा लागेल. तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला देशाचं शेती खात्याचं काम माझ्याकडे होतं त्या काळामध्ये कर्जाचा व्याजाचा दर शेतीचा हा 13-14% होता. माझ्या हातात सत्ता आल्याच्यानंतर 14 10वर आणला, 10चा 6% आणला, 6%चा 4% आणला आणि नंतर काही संस्थेतून नियमित कर्ज फेडतो त्याला 0% व्याजाने कर्ज द्यायचा सुद्धा निकाल घेतला. आज कशा निकालाची गरज आहे? असे अनेक कार्यक्रम आज राबवण्याची गरज आहे. पण हे कधी करता येते? आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या कामाबद्दलची आस्था नाही. आज या कामाच्याबद्दल सुधारणा करायची असेल, शेतकऱ्याच्या मालाची किंमत वाढवून द्यायची असेल, त्यांनी तयार केलेला शेतीमाल जगाच्या बाजारपेठेमध्ये वाचवायचा असेल, त्याचा कर्जाचा व्याजाचा दर हा कमी करायचा असेल तर आज आम्ही लोकांनी बसून एक संघटना स्थापन केली जिचं नाव महाआघाडी. ज्या महाआघाडीमध्ये सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत, या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत, मी स्वतः आहेत, कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की महाराष्ट्राची सत्ता
भाजपच्या हातात जाऊन द्यायची नाही, ती शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या धोरणाच्या हातामध्ये दिल्याची आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं नवीन समाजकारण सुरू करायचं आणि त्यासाठी तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे हा आग्रह आमच्या सगळ्यांचा. आणि त्यासाठी हे दोन्ही उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केले. उद्याच्या मतदानाच्या दिवशी त्यांची खूप लक्षात ठेवा, त्याच्यासमोरचं वचन द्यावा आणि देशामध्ये जे परिवर्तन करायचे ते परिवर्तन करण्याच्यासाठी वसंत असेल, विभाग असेल, बाकीचा सगळा भाग असेल, याचा प्रत्येक माणूस हा सहभागी होईल, साथ देईल, अशा प्रकारचं चित्र तुम्ही तयार करा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आणखीन काही सभा असल्यामुळे अधिक न बोलता तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मी निरोप देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवार साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हात वर करून आपण अनिल अण्णांना सगळ्यांनी साथ देऊया आणि टाळ्या वाजवूया जोरात. येत्या 20 नोव्हेंबरला मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून आपण त्यांना विजयी करायचं आहे. आवर्जून आमदार माजी आमदार हेमंतजी टकले साहेब यांचं इथे मनपूर्वक स्वागत. हे कुठे गेले? कराडे साहेब कुठे गेले? अनिल अण्णांचं गाणं लावायचंय, पवार साहेबांचं गाणं लावायचंय आणि ही सगळी साथ आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. अनिल अण्णांचं प्रचाराचं गाणं लावा प्लीज. असा हा सगळ्यांच्या पुढे वागणारे आपले अनिल अण्णा कदम यांच्यासाठी आपण येत्या 20 नोव्हेंबरला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांचं प्रचंड मताने विजयी करायचं आहे. म्यूजिक प्लीज, म्यूजिक. दुनिया से 2 कदम आगे पीछे ही सही, लेकिन अपने दम पर चलना नाम है अनिल कदम. ज्यांच्या नावात दम, ज्यांच्या कामात दम, ज्यांच्या नावात दम, ज्यांच्या कामात दम. उद्धव साहेबांचा शिलेदार आला घेऊन निशाणी मशाल, आता होणार पुन्हा आमदार. कोण? अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम. आवर्जून उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद, आभार. आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा मशाल, आणि येत्या 20 नोव्हेंबरला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून अनिल अण्णा कदम यांना प्रचंड मताने निवडून द्या. पुन्हा एकदा मंचावरील आणि सर्वच उपस्थित मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. जनसामान्याशी नाळ अहिलान थोरांचे दोस्त, अहिलान थोरांचे दोस्त, अहिलान थोरांचे दोस्त. निफाड तालुक्याच्या विकासासाठी, निफाड तालुक्याच्या विकासासाठी हा माणूस लई दमदार. कोण? अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम, अनिल कदम.